ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता मालिकेमध्ये प्रियाच्या आईची धमाकेदार एंट्री होत प्रियाच्या खोटेपणाचा पर्दाफाश होणार आहे। प्रियाची आई स्वतःहून आता सुभेदारांच्या घरी येत खोटारड्या प्रियाच्या नाटकाचा पर्दाफाश करणार असते। परंतु प्रियाची आई आता सुभेदारांच्या घरापर्यंत येऊन कशी पोहोचणार आणि त्यानंतर प्रियाच्या खोटेपणावरचा पडदा कसा उलगडला जाणार हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे पूर्णाजीने अर्जुनवरती आता कोणतं संकट नको यायला आणि त्यातूनही प्रतिमा लवकरात लवकर परत यावी यासाठी गरीब गरजू लोकांसाठी पंगत ठेवलेली असते आणि त्याचीच सुभेदारांच्या घरामध्ये जोरदार तयारीला सुद्धा सुरुवात झालेली असते। तर सायली, कल्पना आणि विमल या तिघींनी स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेली असते। परंतु पूर्णाजी अजूनही सायलीवरती नाराजच असते। काही केल्या पूर्णाजीच्या मनातून सायलीविषयीचे जे काही गैरसमज निर्माण झालेले असतात ते दूर झालेलेच नसतात। तर अर्जुन, प्रताप, अश्विन यांनी कार्यक्रमाची जोरदार तयारी करून ठेवलेली असते। इतक्यातच सायली खूप छानपैकी तयार होऊन खाली आलेली असते आणि सर्वच जण सायलीचं ते सौंदर्य निहाळत असतात। तेव्हा कल्पना सायली समोर जाते आणि सायली खरंच खूप सुंदर दिसते आहेस आणि अर्जुनला म्हणते की तुझी बायको खूप सुंदर दिसते आहे, आता तिला माझीच नजर नको लावायला, असं म्हणून कल्पना सायलीला काजळाचा टीका लावते। ते सर्व काही पाहून प्रियाचा जळफळाट आणखीनच वाढलेला असतो। तर सायली त्यानंतर पूर्णाजीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेली असते। परंतु पूर्णाजीच्या मनातून सायलीवरचा राग गेलेलाच नसतो आणि जेव्हा सायली नमस्कार करणार तेव्हाच पूर्णाजी सायलीला सरळ सरळ ढकलते। तेव्हा सायली जोरात खाली पडते। ते सर्व काही पाहून अर्जुनला खूप राग आलेला असतो। तेव्हा अर्जुन चिडूनच पूर्णाजीला जाब विचारत म्हणतो की पूर्णाजी, हे तू असं का वागलीस? तेव्हा सायली लगेचच पूर्णाजीची बाजू सावरत म्हणायला लागते की यामध्ये पूर्णाजीची खरंच काहीच चूक नाही, खरं तर माझाच पाय घसरला आणि मी पडले। तेव्हा सर्वांच्या लक्षात आलं असतं की सायली खोटं बोलते आहे। तर कल्पना लगेचच सायलीची बाजू घेऊन पूर्णाजीला म्हणायला लागते की पूर्णाई, आजपर्यंत मी कोणत्याही बाबतीत तुम्हाला काहीच बोलले नाही। तर कल्पना रागानेच प्रियाकडे पाहत म्हणायला लागते की तुम्ही असं का वागल्या हे मला चांगलंच समजतं आहे, परंतु जर मी आज तुमची साथ दिली तर तो सायलीवरती होणारा अन्याय असेल। आतापर्यंत सायलीने या घरासाठी तुमच्यासाठी खूप काही केलं आहे पूर्णाजी। आणि कल्पना प्रियाचा हात पकडते आणि पूर्णाजी समोर आणून उभा करत त्यांना म्हणायला लागते की तुम्ही सायलीशी असं का वागल्या हे मला समजलं आहे, परंतु तन्वी, तू पूर्णाजीच्या खोलीमध्ये गेली होती आणि मला असं वाटतं की सायलीच्या बाबतीत तूच काही ना काहीतरी गैरसमज पूर्णाजीच्या मनात पसरवले आहेत। आणि मला एक गोष्ट सांगा पूर्णाई, या दोघींमध्ये तुम्ही सतत तन्वीची बाजू घेत आला आहात, परंतु आम्हा सर्वांना मात्र प्रतिमाचं प्रत्येक गुण सायलीमध्ये दिसत आला आहे। तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो आणि प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणायला लागते की वाव कल्पना मामी, एक तर या सायलीने माझ्या अर्जुनला माझ्या आयुष्यातून हिरावून घेतलं आणि आता तुम्ही माझ्यापासून माझी ओळख हिरावून घेतायत, असं म्हणत रडतच ती प्रतिमाच्या फोटोकडे जाते। नाटक करत प्रिया म्हणायला लागते की आई बघ ना, नियतीने सर्व काही तुझ्यासोबत चुकीचंच केलं आहे, परंतु घरातील लोकांचाच माझ्यावरती आता विश्वास राहिला नाही। तर पूर्णाजी प्रियाच्या नाटकाला भुलते आणि हळवी होऊन कल्पनाला म्हणायला लागते की कल्पना, तू कितीही त्या मुलीची बाजू घेतली किंवा किती वेळा प्रतिमाचं नाव माझ्यासमोर काढलं तरी सुद्धा माझी लाडकी नात ही तन्वीच राहणार आहे। तर पूर्णाजीच्या बोलण्याचा कल्पनाला राग आलेला असतो, परंतु इतक्यातच सायली तिला थांबवते आणि कल्पनाला म्हणायला लागते की आई, मला असं वाटतं की हा वाद वाढवत बसण्यात काहीच अर्थ नाही आणि तसंही पूर्णाजीचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी आशीर्वादच आहे। तेव्हा सायलीचं ते बोलणं ऐकून सर्वच जण खूप खुश होतात। तर त्यानंतर सायली, कल्पना आणि विमल तिघी आता प्रसाद बनवण्याला सुरुवात करतात। तर इकडे सायलीने पुऱ्या बनवायला सुरुवात केलेली असते। इतक्यातच तिथे रविराज आलेले असतात आणि रविराजांना पाहून सायली जराशी हळवी होते। तेव्हा दोघेही आता एकमेकांची विचारपूस करतात आणि दोघेही खूप हसत एकमेकांशी बोलायला लागलेले असतात आणि त्या दोघांचं बॉन्डिंग पाहून इकडे प्रियाचा मात्र खूपच जळफळाट होत असतो। तर प्रियाचा राग सायलीवरचा आणखीनच वाढत गेलेला असतो आणि प्रिया म्हणायला लागते की सायली, तू माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून तर घेतलंस, परंतु
तुला मी सुखाने जगूच देणार नाही आणि आता या रविराज किल्लेदाराला तू माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेस. असं म्हणून जेव्हा सायली बाहेर गेलेली असते तेव्हा मूर्ख प्रिया किचनमध्ये गॅसचा पाईप कट करण्यासाठी आलेली असते. परंतु देवकृपेने इतक्यातच तिथे सायली आलेली असते आणि सायलीला पाहून प्रिया खूपच घाबरते. तर प्रियाला पाहून सायली धक्क्यानेच विचारते की तू इथे काय करते आहेस. तेव्हा प्रिया म्हणायला लागते की हे माझं सुद्धा घर आहे आणि माझ्या घरात मी कुठे कधी किंवा कशासाठी जायचं हे माझं मी ठरवेन. तू मला प्रश्न विचारणारी आहेस तरी कोण. तेव्हा सायली म्हणायला लागते असं का. मग जर हे घर तुझं आहे तर मग काम पण तुझं आहे ना. मग जर मला स्वयंपाक करण्यासाठी मदत कर म्हणते. तेव्हा प्रिया म्हणायला लागते सायलीला की ही असली नोकरासारखी कामं ना तुला शोभतात मला नाही. असं म्हणून प्रिया हिसक्यानेच तिथून निघून जाते. तर ते सर्व काही अर्जुनने पाहिलेलं असतं आणि सायली एकटीच काम करते आहे हे पाहून अर्जुन लगेचच सायलीच्या मदतीसाठी आलेला असतो. तर अर्जुन मदतीसाठी आला आहे हे पाहून सायली खूप खुश होते आणि त्याचवेळी अर्जुनला स्वतःच्या मनातील प्रेम सायलीसमोर व्यक्त करायचं असतं आणि अर्जुनला ऐतीच संधी चालून आलेली असते. इतक्यातच तिथे कल्पना येते आणि कल्पनाला पाहून दोघेही एकमेकांपासून दूर होतात. तेव्हा कल्पना अर्जुन आणि सायलीला खूपच चिडवायला लागलेली असते. तर तोपर्यंत गरीब आणि गरजू लोक आता बाहेर येऊन बसलेली असतात आणि पंक्तीला सुरुवात होणारच असते. तर तिथे पंक्तीमध्येच एक बाई स्वतःच्या डोक्यावरती पदर घेऊन आलेली असते आणि आज मी माझ्या मुलीला म्हणजेच माझ्या प्रियाला येथून कायमचीच घेऊन जाणार असं स्वतःची ठाम निश्चय करून आलेली असते. तर इकडे प्रिया मात्र सायलीला जीवे मारण्याचाच प्लॅनिंग रचत असते आणि त्याचसाठी संधी शोधायला लागलेली असते. तर प्रियाची आई प्रियाचा शोध घेत असते. कधी एकदा माझी मुलगी माझ्या नजरेसमोर येते आणि कधी एकदा मी तिला कायमची माझ्यासोबत घेऊन जाते असं तिला वाटायला लागलेलं असतं. तर जेव्हा सायली सुभेदारांच्या घरातील सर्व काही कामे करत असते तेव्हा सायलीला पाहून पूर्णाजी समोरच तिच्या आलेल्या मैत्रिणी सायलीचं खूपच कौतुक करायला लागलेले असतात. पूर्णाजीच्या आलेल्या मैत्रिणी पूर्णाजी समोरच सायलीला पाहून म्हणायला लागतात की ही तर अगदी प्रतिमासारखीच आहे. म्हणजे हिचं प्रत्येक गुण अगदी प्रतिमासारखा दिसतो आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते एक मिनिट असं काहीही नाही. ती बघा ती माझी नात आहे तन्वी आणि तीच प्रतिमाची खरी मुलगी आहे. तेव्हा सायलीच्या हातातील प्रसाद पूर्णाजी हिसकावून घेते आणि प्रियाला हाक मारून तिला तो प्रसाद सर्वांना देण्यासाठी सांगते. त्यावेळी सायलीला खूपच वाईट वाटायला लागलेलं असतं. तर अर्जुनला खूपच राग आलेला असतो आणि अर्जुन म्हणायला लागतो की सायली माझी बायको आहे आणि तिला तिचा मान मिळायलाच हवा आणि या घरच्या सुनेचा सुद्धा. तेव्हा कल्पना आणि सायली दोघेही अर्जुनची समजूत काढतात आणि त्याला शांत करतात. तर बाहेर आता सर्व गरजू आणि गरीब जे लोक आलेले असतात त्यांना प्रिया प्रसाद वाटण्यासाठी गेलेली असते. तर प्रिया त्याच बाईला प्रसाद देण्यासाठी येणार इतक्यातच तिथे अर्जुन आलेला असतो. कारण ती बाई तिच्या मुलीला म्हणजेच प्रियाचा शोध घेत असते. तेव्हा अर्जुन त्यांना पंक्तीत जेवणासाठी बसवतो. तेव्हा प्रियाचं लक्ष अर्जुन आणि त्या बाईकडे गेलेलं असतं आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मनामध्ये प्रिया विचार करत म्हणायला लागते की ही बाई इथपर्यंत येऊन कशी पोहोचली. आणि प्रियाला तो प्रसंग आठवायला लागतो की हीच बाई जेव्हा नागराज आणि प्रिया दोघेही बाहेर गेलेले असतात तेव्हा ही माझीच मुलगी आहे असं म्हणून प्रियाला तिच्यासोबत येण्यासाठी सांगत असते. तेव्हा नागराजने तिची चौकशी केलेली असते. त्याच वेळेस नागराजला समजलेलं असतं की हीच प्रियाची खरी आई आहे आणि त्याच बाईला पाहून इकडे प्रियाला खूप घाम फुटलेला असतो. तर अर्जुन बाजूला गेलेला आहे हे पाहून प्रिया लगेच त्या बाईकडे येते आणि पंक्तीत बसलेल्या त्या बाईला खुणावते आणि तिच्यासोबत एका बाजूला घेऊन गेलेले असते. त्याचवेळी प्रियाला आणि त्या बाईला सायलीने पाहिलेलं असतं आणि प्रिया अशी अचानक त्यांना पंक्तीमधून जेवणाच्या ताटावरून उठून कुठं घेऊन जात असेल असं म्हणत सायली त्या दोघींचाही पाठलाग करते. तेव्हा प्रिया चिडूनच म्हणायला लागते की तू इथे कशासाठी आले आहेस आणि त्यावेळी मी तुला सांगितलं होतं ना की मी काही तुझी मुलगी वगैरे नाही. तेव्हा ती बाई म्हणायला लागते की नाही तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. खरं तर मी तुझी आईच नाही. मी जे काही बोलले होते ते खोटं बोलले होते. तुझी आई जीवनमरणाच्या दारात उभी आहे आणि तिला शेवटच्या श्वासाच्या आधी तिच्या मुलीचा चेहरा पाहायचा आहे आणि म्हणूनच मी सुद्धा तुझा शोध घेत होते. खरं तर तुला आता तिच्याकडे जावं लागेल. तिला तुझी खरंच खूप गरज आहे. तेव्हा प्रिया म्हणायला लागते जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा लहानपणी तर तिने मला रस्त्यावर फेकून दिलं होतं आणि आता तिला खरी माझी गरज लागली आहे म्हटल्यानंतर ती माझा शोध घेते
तर ती बाई आता प्रियाला तिच्या जन्माची सर्व काही कहाणी सांगायला लागते आणि त्या दोघींमधलं सर्व काही बोलणं सायली ऐकत असते. तेव्हा ती बाई सांगायला लागते प्रियाला की खरं तर तुझ्या आईची ती मजबुरी होती, कारण तुमच्या घराण्यामध्ये मुलगी जन्मालाच येऊ नये असं त्यांना वाटायला लागलेलं होतं. परंतु तू जन्माला आली आणि तिच्या सासूने म्हणजे तुझ्या आजीने तुला तिच्यापासून दूर केलं होतं. परंतु खरंच तिचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. ती आता स्वतःचे शेवटचे श्वास मोजत आहे. अशा या क्षणी तू तिची साथ देण्यासाठी तिथे हवे आहेस. तेव्हा प्रिया म्हणायला लागते की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आता मी या सुभेदारांच्या घराची सून होणार आहे आणि अशी ऐशोआरामाची जिंदगी सोडून मी परत त्या भिकाऱ्याच्या गल्लीमध्ये येऊ नाही शकणार आणि मला यायचं सुद्धा नाही, असं म्हणून प्रिया त्या बाईला ढकलते आणि तेथून रागानेच निघून जाते. तर आता प्रिया आणि त्या बाईमधलं सर्व बोलणं सायलीने ऐकलेलं असतं आणि सायलीला हे तरी सत्य समजलेलं असतं की प्रिया रविराजांची खरी मुलगी नाहीच आहे आणि प्रियाची खरी आई सुद्धा जिवंत आहे. तर सायली त्या बाईच्या सोबत आता प्रियाच्या आईला सुभेदारांच्या घरी आणून मोठा धमाका करत प्रियाचा खोटेपणाचा पर्दाफाश कसा करणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.